तेवढंच ते करू शकतात। पुढची बातमी येते संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आपण पाहतोय की गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने ज्या प्रकारे राजकीय रण चालू आहे त्याच संदर्भातला पुढचा टप्पा आता सुरू झालाय का हे दाखवणारी ही बातमी आहे। कदाचित बघूया नेमकं काय घडतंय। तर संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान आज संसद भवनाच्या मकरद्वाराबाहेर एनडीए आणि इंडिया आघाडीच्या खासदारांनी परस्पर विरोधी जोरदार निदर्शनं केली आहेत। झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या लाठीमाराच्या मुद्द्यावरून सत्ताधारी एनडीए आणि विरोधक आमने सामने आले। दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी झाली। झारखंडमधील काँग्रेस आघाडीच्या सरकारने केलेल्या पोलीस कारवाईवर राहुल गांधींनी उत्तर द्यायला हवं अशी मागणी एनडीएने केली, तर विरोधक संसदेतल्या चर्चेपासून पळ काढतायत असा आरोप एनडीएने केलेला आहे। विरोधकांनी विविध मुद्द्यांवर आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर केंद्र सरकारला धरणं आणि निदर्शनाच्या माध्यमातून घेरण्याचा प्रयत्न केला। दोन्ही बाजूंमधील खासदार आमने सामने आले। संसदेच्या आवारात त्यामुळे तणाव निर्माण झाला। सुरक्षा कर्मचाऱ्यांना मानवी साखळी करून दोन्ही गटांना वेगळं ठेवावं लागलं। तर जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांवर लाठीमाराचे आदेश कुणी दिले असा सवाल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी केलाय। 18 दिवसांनंतरही गृहमंत्री अमित शहा निवेदन देत नाहीयेत असं खरगे म्हणतात। तर विरोधक चर्चाच करायला तयार नाहीयेत अशी प्रतिक्रिया खासदार कंगना रनौतने दिली आहे। बिगिनिंग में हमारा स्टैंड था, तब से अब तक एक ही स्टैंड है और हमारे 3 मुद्दे पहले से ही है। एक तो स्टूडेंट के ऊपर जो लाठी चलाई, गोली चलाई, ये सब किसने किया, 18 दिन हो गया, वो स्टेटमेंट देने को तैयार नहीं। अब वो कोशिश कर रहे हैं कि इसको कैसा हम एक बार बोलते हैं तो उसके बाद निकल जाएंगे, ये उनकी मंशा है। जी, उन्होंने अब डिस्कशन करने से मना कर दिया है। पहले उन्होंने कहा कि कॉकरोच प्रोटेस्ट पे उनको डिस्कशन चाहिए, लेकिन जब उनको इस चीज के लिए उनका स्वागत किया गया तो उसके लिए उन्होंने मना कर दिया। तो देख रहे हैं आपके देश को जो है वो कितना धोखा दे रहे हैं। एक दिन भी जो है ये पार्लियामेंट चलने नहीं दे रहे। एकीकडे या प्रतिक्रिया येत असताना रांचीमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ठाकरे बंधू का जात नाहीत असा सवाल मंत्री आशिष शेलारांनी उपस्थित केलाय। तर ठाकरेंना रांचीचं तिकीट काढून पाठवून देऊ असं शेलार म्हणाले। मात्र पंतप्रधान का जात नाहीत रांचीला असा प्रतिसवाल मग आदित्य ठाकरे यांनी विचारला। नाही, उद्धवजींना आम्ही रांचीचं तिकीट पाठवून देऊ पाहिजे तर काय हरकत नाही। आमची युवा मोर्चाची मंडळी त्यांना मदत करतील, रांचीचं तिकीट देतील। तिथे रांचीच्या विद्यार्थ्यांबरोबर भारतीय जनता पार्टी उभी आहे। आता उद्धवजी तुम्ही रांचीला यायला तयार आहात का जात नाही आहात? आता कंठशोष तुमचा का झालाय? आणि म्हणून हे सगळी दुटप्पी भूमिका घडणारी मंडळी आहेत। जर आम्ही तुम्हाला सांगतोय की जर त्या आंदोलकांवर जिथे जिथे लाठीचार्ज झाला असेल त्याचा विरोध असेल, दुसरी गोष्ट म्हणजे सीआयडी प्रोब चालू आहे, तिथे चौकशी सुरू आहे, आणि तिसरी गोष्ट म्हणजे प्रधानमंत्री का नाही जातात? पण आम्ही सत्तेत आहोत का? आम्ही जिथे जिथे आंदोलन होते तिथे जातोय, पोहोचतोय, पण जे सत्तेत आहेत ते का नाही जातात? त्यांना पण हा प्रश्न विचारला पाहिजे। जाऊ देव, त्यांना बिचाऱ्यांना पक्षात कोणी विचारत नाही। त्यांच्या खात्यात केडी नावाचं कोणतरी ते सतत इतर प्रेसवाल्यांशी बोलत असतात, इतर लोकांशी बोलत असतात, त्यांना कुठून तरी ती चाचणी टोचतात, सहानुभूती आहे त्यांच्याबद्दल। आता बातमी येते मराठा आंदोलक मनोज जरांगेंसंदर्भातली। पुन्हा एकदा जरांगेंचं वादळ